उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेची. काँग्रेसचे अध्यक्ष सर, दुसरा प्रश्न लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिमागी नक्षली विद्यार्थ्यांना म्हटलेले आहे आणि त्यावरून ट्रोल होतात पंतप्रधान. नाही विद्यार्थ्यांना म्हटलेलं नाही. एक तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे त्या लाल किल्ल्यावरून असं होतं की जो नक्षलवाद आहे, गडचिरोलीचा नक्षलवाद, छत्तीसगडचा नक्षलवाद आणि अनेक ठिकाणच्या नक्षलवादाला संपवण्यामध्ये सरकारला 99% यश आलेलं आहे. अनेक नक्षलवाद्यांनी आपल्या मेन स्ट्रीम मध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये मेन म्हणजे त्यांनी नक्षलवाद सोडून ते आपल्यासोबत आलेले आहेत. तिकडे पत्रकारांना तर पंतप्रधान असं म्हटलेलं आहे की आम्ही सुद्धा पॅंथरच्या काळामध्ये नक्षलवादांपेक्षा सुद्धा खतरनाक होतो, पण मागून वार करण्याची भूमिका आमची नव्हती आणि आम्ही फक्त बोलत होतो, आम्ही काही करत नव्हतो. नाही बोलत होतो म्हणजे आम्ही म्हणत होतो आम्ही अन्यायाचा प्रतिकार करणार वगैरे. तर आता त्यांनी असं सांगितलं बाबा आता नक्षलवाद आम्ही संपवत आणलेला आहे. पुन्हा नक्षलवाद उभारून येण्यासाठी शहरातले किंवा कुठले जे बौद्धिक साहित्य विचारवंत आहे त्यांनी असं काही लिखाण करू नये की त्यामुळं पुन्हा नक्षलवाद उभारून येईल. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की बौद्धिक नक्षलवाद जेही काही लोक आहेत त्यांनी लिहावं, त्याने आंबेडकरांना व्हावं. मी तर नक्षलवादानं अनेक वेळा आवाहन केलं की नक्षलवादापेक्षा आंबेडकरवाद स्वीकारा आणि मेन स्ट्रीम मध्ये या. नेपाळचे जे आपले मिस्टर प्रचंड होते, ते माओवादी चळवळीचे मेन नेते होते, नंतर ते मेन स्ट्रीम मध्ये आले आणि ते देशाचे आपले प्रधानमंत्री झाले नेपाळचे. त्यामुळं नक्षलवाद्यांची मुवमेंट जवळजवळ संपत आलेली आहे. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की भडकावण्याचा लिहू नका, शांततेचा लिहा, संविधानाच्या चौकटीत बसेल असं लिहा. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. ते काय आपल्या या कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांसाठी काय हा विषय नव्हता. बहुतेक लिहिणारे असे अनेक लोक आहेत. कॉक्रोचच्या पाठोपाठ आता दिमागी नक्षल जनता पार्टी सुद्धा आणि ऍक्टिव्ह झाली. दिमागी नक्षल जनता पार्टी निर्माण झाली. दिमागी सीजेपी सारखी दिमागी नक्षल नाही ना आता रोज एवढ्या पार्ट्या होत आहेत आणि जेवढ्या जास्त पार्ट्या होतील तेवढा आमचा फायदा आहे. जेवढ्या जास्त पार्ट्या आणि त्यांनी सगळ्यांनी निवडणूक लढावी आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी द्यावी. त्यामुळे आम्ही